प्रताप सरनाईकांचं देखील हिंदी प्रेम ओसंडून वाहू लागलंय। मीरा रोड भागातल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली असं वक्तव्य प्रताप सरनाईकांनी काल केलं। केवळ एवढ्यावरच सरनाईक थांबले नाहीत, तर त्यांनी हिंदीला लाडक्या बहिणीचाही दर्जा देऊन टाकला। मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है, क्योंकि मराठी से हिंदी तक गुजरना कुछ बड़ी बात नहीं है। जिसे मराठी आती है उसे हिंदी आती ही आती है, और जिसे हिंदी आती है उसको मराठी भी आती है। वाक्य रहता था कि मराठी मेरी मौसी है और उत्तर प्रदेश मेरी माँ है, हिंदी मेरी माँ है। आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है। ठीक है, हिंदी तो बोली भाषा बन गई है हमारी मुंबई की। तर प्रताप सरनाईकांच्या या हिंदी प्रेमावरून जुने सहकारी आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? हे जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे, अमित शहाचा विचार। आणि मी वारंवार सांगतो, यांच्या पक्षाचे नेते अमित शहा, त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं तेच हे बोलतात। त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता, लावला काय, याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल। हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील। या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि एनडीए सरकारने माननीय मोदीजींनी दिला आहे। त्यामुळं या वक्तव्याचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे। सरकारचा निर्णय हा निर्णय, मराठीचा वापर व्हावा हा निर्णय आहे। तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं, कुठली भाषा, हे वैयक्तिक मत नाही। सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं।